लाईव्ह सामाजिक सांस्कृतिक बांधिलकीचे यथार्थ दर्शन। सही समझ आज सावखडा बुद्रुक येथे आनंद विभूषित रामानंदाचार्य नरेंद्रजी स्वामी महाराज यांच्या प्रेरणेने रक्तदान शिबिर रॅलीचा आयोजन करण्यात आलेलं होतं। या रॅलीसाठी समस्त गावकरी मंडळी, सरपंच काशीनाथ पाटील गोरे तसेच गावातील कैलास पाटील गोरे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक तसेच आपले प्रगती माध्यमिक विद्यालयाचे साखरे सर हे सर्व मंडळी हजर होती। या रॅलीतून गावात संदेश पोहोचवण्याचं काम रॅलीतून करण्यात आलं। तरी आपल्या समस्त सावखडा बुद्रुक आणि परिसरातील सावखडा खुर्द वाडी वस्तीतील लोकांनी या रॅलीमध्ये हजर झाल्याबद्दल त्यांचे सर्वप्रथम आभार मानतो। तसेच 13 तारखेला सरस्वती भुवन
तळणी येथे जो रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमासाठी आवर्जून आपलं रक्तदान करावं अशी विनंती करतो। आज दिनांक 10 जानेवारी 2025 रोजी अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या कृपेने आपल्या शाळेमध्ये आणि आपल्या गावामध्ये जनजागृतीपर रक्तदान रॅली काढण्यात आली। त्यासाठी गावातील प्रतिष्ठित मंडळी तसेच शाळेच्या वतीने ग्रामपंचायतीच्या वतीने त्यात सहभाग घेतला आणि रक्तदानाविषयी जनजागृती केली। तुम्हाला सर्वांना माहीतच आहे या जगामधलं सगळ्यात मोठं दान कोणतं असेल तर रक्तदान आहे। रक्तदान हे असं दान आहे तुम्ही जी सेवा करता, तुम्ही जे काही करता त्याचं पुण्य तुम्हाला फार चांगल्या पद्धतीने लाभतं, कारण रक्तदान इतकं श्रेष्ठ दान दुसरं कोणतंच नाही आहे। एखाद्या माणसाचा जीव वाचवणं आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आता मरणोत्तर देहदान ही जी कल्पना आहे, तुम्ही जरी वारले पण तुमचं देह जे दान जातो तो तुमच्या रूपाने जिवंत राहतो। कोणाला कोण डोळ्या कामाला येतात, कोणाला तुमचे हृदय कामाला येतं, कोणाला तुमची किडनी कामाला येतं। म्हणजे तुम्ही माणूस जरी मेला तरी तुमचं नाव आणि तुमचे अवयव काही जिवंत राहू शकतात। त्यामुळं रक्तदान पण करा, देहदान पण करा आणि या कार्यक्रमात तुम्ही सगळ्यांनी सहभागी व्हा। हा कार्यक्रम दिनांक 13 जानेवारी रोजी श्री सरस्वती भुवन विद्यालय तळणी इथे होणार आहे। त्या कार्यक्रमासाठी तुम्ही अवश्य वेळ काढा आणि या कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभाग घ्या। एवढं बोलून मी थांबतो। जय। आज या सावखेडा बुद्रुक मध्ये श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या कृपा आशीर्वादातून यांच्या जे काही भक्तजन या ठिकाणी आहेत त्यांच्या मार्गदर्शनातून सावखेडा बुद्रुक येथे रक्तदान साठी एक रॅली त्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती। या रॅलीमध्ये गावचे सर्वप्रथम नागरिक, सरपंच, उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष, विविध पदाधिकारी तसेच शाळेचे सर्व शिक्षक वृंद आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी विद्यार्थी तसेच महिला भगिनी या रॅलीमध्ये सहभागी झाल्या आणि त्यांनी गावातील जनतेला एक आव्हान या ठिकाणी केलं की तुम्ही जे काही रक्तदान आहेत हे सर्वश्रेष्ठ दान या ठिकाणी करावं। यासाठी मोठी रॅली काढून जनतेला आव्हान त्या ठिकाणी करण्यात आलेले आहे आणि माझा एक असा विश्वास आहे की या एवढ्या मोठ्या रॅलीच्या माध्यमातून निश्चितच लोकांना एक प्रेरणा त्या ठिकाणी मिळालेली आहेत आणि लोक मोठ्या संख्येनं या ठिकाणी येणाऱ्या 13 तारखेला सरस्वती माध्यमिक विद्यालय तळणी येथे जाऊन निश्चितच रक्तदान त्या ठिकाणी करतील आणि एका रक्तदानाच्या माध्यमातून कोणाचा तरी जीव त्या ठिकाणी निश्चितच वाचेल। आणि या 2 तारखेपासून ते 19 तारखेपर्यंत जे श्री नरेंद्र महाराज स्वामीजी यांच्या माध्यमातून जे काही शिबिराचं आयोजन त्या ठिकाणी केलेलं आहे, तर मला असं वाटतं की या खूप चांगला उपक्रम या ठिकाणी राबवल्या जात आहेत की निश्चितच बऱ्याच ठिकाणी रक्ताची कमतरता भासत असते, तर ती कमतरता भरून काढण्यासाठी या संप्रदायाच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि मोठ्या संख्येने लोकांनी येऊन त्या ठिकाणी रक्तदान करावं असे मी या गावातील लोकांना आवाहन त्या ठिकाणी करतो।